बंटी लाईट वाढवा. बंटी भोसले लाईट वाढवा. भोसले आणि बंटी बोललो की समजा यावेळेला पुन्हा एकदा मिडॉनला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाजी मार्कवर आशिषला आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 धावा धावफलकावरती. आशिष आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्पीडअप करा. गोलंदाजी करणारा संघ. फायनलचा सेमीफायनलचा सामना चालू आहे. फायनल अजून खेळवायची आहे. ओहो पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू खाली राहणारा चेंडू यावेळेला फलंदाजाला बीट करतोय. आशिष मध्ये ती गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आज तो सादर करून दाखवतोय. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका नितेश वावेकरच्या बॅटीतून येतोय. वन बाउंस सीमा पार. मोक्याच्या ओहो पुन्हा एकदा आडव्या बेटीने खेळण्याचा प्रयत्न फसवलाय चकवलाय. पण मी डिक्लेअर करेन थोडासा, कारण का कालच्या दिवशी आमचे मित्र होते प्रतीक जावडे. त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. म्हणजे मॅच सुरू होण्याआधी त्यांनी सांगितलं होतं की तो ब्रेसलेट आहे ना सुडकोली गावच्या रोशनच्या हातामध्ये जाणार आहे असं भाकीत बुडा यांनी सांगितलंय. पण हा तर येणारा वेळ आणि काल सांगेल की आज कोण आहे. षटक नक्कीच संपलाय. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 8 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आई वर्धानी सुडकोली सुजित टॉस साठी लगेच यायचंय. नवीन चेंडू द्या. नक्कीच बुडा यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि तो स्वप्न आई वर्धानी सुडकोलीसाठी स्वप्न पार झालाय. तो म्हणजे फायनलला पोहोचलाय. त्यासाठी बुडासाठी एकदा टाळ्या वाजवा. रोशन तुमचे मित्र आहेत आणि त्यांनी कालच स्वप्न पाहिलं होतं. मॅच त्यांनी पाहिली नव्हती पण त्यांनी त्यांच्यासाठी शुभ आशीर्वाद दिले होते आणि नक्कीच फायनल मध्ये पोहोचलाय आई वर्धानी सुडकोली संघ. स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर पाठवा. कुणाल सर लगेच. लाईट वाढवा. बंटी आणि भोसले टॉस साठी आलेले आहेत. सन्मान्य सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतो महेशजी झावरे सर इथे उपस्थित झाले. सरांना विनंती स्टेजवरती या सर. गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज सनील गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. स्पीडअप करा. मुनीश पवार नाही आहेत. मयूर नाही आहेत. निनाद नाही आहेत. दोघं पण नाही दिसले. मित्रांनो रामनवमी मला सुद्धा नौकारला जायचं आहे. स्पीडअप करा. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर आशीष और उनका साथ देते हुए कुणाल नाइक. सहा चेंडू 9 धावांची गरज. आशिष आणि कुणाल असे 2 बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. डावखुरी फलंदाज आशिष. सहा चेंडू 9 धावांची गरज आहे. स्पीडअप करा.
षटकातील पहिला चेंडू सनील स्ट्राईकला बाहेर. बॅटर पण पाहतोय आशिष. स्पीडअप करा. एका चेंडूचा खेळ उत्तर दिल्याचे लक्ष घ्या नंतर, त्यामुळे स्पीडअप करा. शशिकांत पाटील काय चाललंय? छोटासा प्लेअर आहे, त्याला बाजूला थोडस करा. थोडा बाजूला, कॅमेरामध्ये येत नाहीये थोडा. थँक्यू. सनील गोलंदाजीसाठी 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. सनीलाचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. डॉट चेंडू, पहिला चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती इक्वेशन चेंज होतोय, बदलतोय आणि आपण पाहतोय सुद्धा गोलंदाजी सनील चांगल्या पद्धतीने हाताळतोय. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. आशिष सारख्या फलंदाजाला बीट केलंय. यावर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत नितेश वावेकर. चेंडू अडवती, चेंडूची फेकी करतायत, मात्र खराब थ्रो. तद्वर मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्येत 2 वाढ झाली आहे. धावसंख्या 2. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. लक्ष वेधेन, स्पीडअप करा. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. ओहो, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक छोटे आहेत. ओहो, प्रयत्न केलेला बारक्याने. ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा. लहान असून सुद्धा त्यांनी प्रयत्न केलाय. जीव लहान आहे, फार मोठी किमया करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अपयश ठरलात कारण प्लेअर नाही आहे त्यांचे आणि त्यांना संधी दिली आहे. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या झाली ती 4. अजूनही 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज. स्पीडअप करा आशिष. आणि तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेऊ नका, स्पीडअप करा. यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला छोटा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील, फेकी करतील, तद्वर मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे. भाग मिल्का भाग. आणि यावेळेला फलंदाज झालेत बाद. स्पीडअप करा. बॅटर लगेच पाठवा. आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गिरीजी जावरे सर यांच्या माध्यमातून जो छोटा खेळाडू आहे ना श्री गणेश कुदेचा, त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मॅच झाल्यानंतर घेऊन जायचं आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. बॅटर काय चाललंय? मॅच अजून खेळवायची आहे फायनल. आता पेनल्टी देऊ, 2 धावा कमी करू. खूप झालं तुमचं आता कुणाल. फायनलची मॅच खेळवायची आधी आज मी सांगतो, पुन्हा तेच चुका करताय. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. यावेळेला मोठा फटका. पुन्हा एकदा बॅकवेडला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील, पण लहान खेळाडू आहेत मित्रांनो. आणि अशा प्रकारे 3 धावा नक्कीच घेतल्या गेल्यात आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय